Okay. Yes, very good morning, friends. Yes, in cash book, we started with simple cash book, then we moved on to two column cash book, and now we are on simple petty cash book, or you can say petty cash book. Yes, are you ready for petty cash book? What is petty cash book and how do we prepare it? Are you ready for it? Yes, I want answer from everyone as yes or raise your hand, please. Sit straight and answer me. Say yes or raise your hand. Be participative. Okay, this class is for you, not for me. Be participative. Okay, yes. Petty cash book. What do you mean by petty cash book? आधी असं मिनिंग वगैरे बघू, देन वी विल प्रिपेअर पेटी कॅश बुक ऑल्सो. ओके, आधी मिनिंग बघून घ्या. कसं होतंय लार्ज बिझनेस ऑर्गनायझेशन्स मध्ये और यू कॅन से मोठ्या ऑर्गनायझेशन्स मध्ये जिथे टर्नओव्हर वगैरे फार जास्त आहे, करोड्स ऑफ रुपीजचे ट्रान्झॅक्शन होतात. ओके, जस्ट लाईक कंपनीज लाईक रिलायन्स, टाटा, त्यांचे ट्रान्झॅक्शन्स फार जास्त आहेत हो. त्यांनी कमी स्केलवर, छोट्या स्केलवर ट्रान्झॅक्शन्स करत नाहीत. ओके, किंवा कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल, कार ट्रेडिंग कंपनी असेल, ओके, कारचं बिझनेस असलेले किंवा असं जे ट्रक म्हणा वगैरे किंवा मोठे-मोठे कंपनी जे असतात, ते तुम्हाला काय वाटतं हो? आता समजा एक एक्झाम्पल देतो मी. रिलायन्स कंपनीमध्ये समजा मीटिंग आहे. ओके, रिलायन्स कंपनी. रिलायन्सचे ओनर कोण म्हणतो आपण? मुकेश अंबानी. मुकेश अंबानी ओनर आहेत. मीटिंग चालू आहे आणि मुकेश अंबानी यांना चहा पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? आपल्यासारखं मुकेश अंबानी असं ते टपरीवाल्याला बोलव रे, असं म्हणतील का? मीटिंगमध्ये असं मुकेश अंबानी तुम्हाला वाटतंय का? ते टपरीवाल्याला बोलव रे, चहा घेऊन ये म्हण 2 कटिंग असं काय म्हणतील का? 4 कटिंग असं काय? नाही ना? हां, ठीक आहे. त्यांनी म्हणणार नाही. कोणतरी दुसरे सांगतील. मग ठीक आहे, तिथपर्यंत पण ठीक आहे. समजा तरी चहा आणून ठेवतायत. ओके. एक जण तिथं चहा आणून ठेवतायत. टपरीवरून येऊ दे, नाहीतर कुठून पण येऊ दे. मला सांगा, तिथं मुकेश अंबानी कॅश देणार आहे का हो? विल मुकेश अंबानी पे कॅश टू दॅट चायवाला और टी वेंडर? कुणाल म्हणतायत येस. कुणाल, तुम्हाला असं वाटतंय का मुकेश अंबानी असं कॅश देतील ₹100, ₹50? खरं थोडंसं विचार करा तुम्ही. तुम्ही पण आहे त्या मीटिंगमध्ये मुकेश अंबानीसोबत. टिप टिप मुकेश अंबानी देत नाही बरं का. टिप कॅशमध्ये मुकेश अंबानी देत नाही. हे लक्षात घ्या. त्यांनी टिप पण ऑनलाईन देतात. असं असतं ते. ओके. म्हणजे त्या लेव्हलला, ज्या लेव्हलला त्यांनी आहेत ना, टिप तरी कॅश ठेवत नाहीत. ओके. हां. आणि मीटिंगमध्ये आपल्याकडे मीटिंग असेल तर शक्यतो आपण टिप देत नाही. ओके. दुसरीकडे आपण जाऊन कुठं सर्व्हिस घेतलेला असेल तर देतो. हां. मला काय म्हणायचं होतं, ते कॅशच्या पेमेंटसाठी तुम्ही वेगळीकडेच गेलात बरं का. टिपचं ते संबंधच नाहीये इथं. हां, ते टिप द्यायचं असेल तर देऊ शकतात, मी नाही म्हणत नाही. बट मला काय म्हणायचं होतं, ते जे चहा आणले ना त्यांनी, टी, ओके. त्याचं पेमेंट मुकेश अंबानी करणार का हो कॅशने? तुम्हाला काय वाटतंय? नाही करणार. ओके. अ क्लिअर आन्सर वॉज नो फ्रॉम ऑल ऑफ यू. इथे प्रॉब्लेम काय झालं हो? मुकेश अंबानी ओनर असून पण का पेमेंट करत नाहीत? इथे तर आता आपलं दुकान आहे समजा. आपण देतोच ना चहावाल्याला. आपल्यामध्ये मुकेश अंबानीमध्ये काय फरक आहे? आपलं बिझनेस जे आहे ते स्मॉल स्केलमध्ये आहे फार. त्यांचं लार्ज बिझनेस ऑर्गनायझेशन आहे. त्यांच्याकडे कसं असतंय, आता हे चहावाल्याला तुम्ही चेक देऊ शकता का? तुम्हाला काय वाटतं?
चहावाला तुमच्याकडून चेक घेईल का हो? चहावाला थोडं कॉमन सेन्स यूज करून सांगायचा. चहावाला, टी व्हेंडर तुमच्याकडून चेक घेईल का? त्याने काय म्हणणार, "ओ साहेब, चहा मी आता करून दिलो, पैसे लगेच द्या." ते चेक दिल्यानंतर कधी पास होणार 3 दिवस जातात मला पेमेंट यायला आणि माझ्याकडे बँक अकाउंटच नाहीये. असं म्हणणार त्याने आणि जरी बँक अकाउंट असेल त्याने काय म्हणणार, "अहो साहेब ₹10 चहाला तुम्ही जर चेक दिला तर कसं व्हायचं? टोटल बिल ₹50-100 ओके. तरी चेक घेत नाही म्हणतो. मग इथं प्रॉब्लेम काय येतंय, लार्ज बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये ना, तरी सगळं चेकनी पेमेंट करत असतात. ओके. जे कॅशियर असतंय, त्याला हेड कॅशियर म्हणतो आपण. त्यांनी काय करत असतंय, सगळं व्हाईटमध्ये ठेवण्यासाठी, ओके, सगळं रेकॉर्ड्स मेंटेन करण्यासाठी सगळ्यांना ह्यांनी चेक देत असतंय. ओके. काही खर्च हो चेक देत असतंय. पण चहावाल्याला आता चेक देऊ शकत नाही. तसंच आता समजा ऑफिसमध्ये तिथं कुठल्यातरी एका डिपार्टमेंटमध्ये मोठे-मोठे ऑफिस असतात त्या डिपार्टमेंटमध्ये कुठेतरी पेन्सिल कमी पडतायत, पेन कमी पडतायत. आता समजा स्टेशनरी शॉपमधून त्यांनी पेन आणायचंय. ₹50 चं बिल आहे. त्याला चेक देणार का हो? नॉट पॉसिबल. मग अशा काही खर्चांसाठी ना आपण प्रिपेअर करतो पेटी कॅश बुक. म्हणजे जिथं चेक लागत नाही आणि फार किरकोळ खर्च आहे हो, फार किरकोळ आहे. मग हे कोण मेंटेन करतंय? हेड कॅशियर मेंटेन करत नाही. ह्याच्यासाठी कॅशियर वेगळं असतंय, पेटी कॅशियर. हेड कॅशियर म्हणजे मोठा माणूस असतंय. पेटी कॅशियर म्हणजे छोटा म्हणजे हाईट म्हणत नाही हां मी. लेव्हल सांगतोय तुमचं, पोस्टचं लेव्हल. ओके. पेटी कॅशियर पेटी कॅश बुक मेंटेन करताय. हेड कॅशियर मेन कॅश बुक मेंटेन करताय. ओके. आपण जे आधी शिकलेलं आहे ते. सर मग पेटी कॅश बुक कसं मेंटेन करायचं? किरकोळ खर्च मग मेंटेन करायचं का? करावंच लागणार नाही. सर मग पेटी कॅशियरला पैसे कोण देणार? तुम्हाला काय वाटतं पैसे कोण देणार? मुकेश अंबानी देणार का हेड कॅशियर देणार? मुकेश अंबानी स्वतः येऊन तर देणार नाही पेटी कॅशियरला. पेटी कॅशियरला तरी भेटेल तर का? अजिबात भेटणार नाही. हेड कॅशियरकडे पैसे असतात. हेड कॅशियरकडं पैसे असणार आहेत. मग त्यांनी काय करणार? पेटी कॅशियरला ना वीकली ऑर मंथली हे सगळीकडे इंडस्ट्रीमध्ये वेगळं असतं. वीकली ऑर मंथली एक अमाउंट देत असतात पेटी कॅशियरला. "अरे बाबा घे ₹1000 और ₹2000 ₹5000 जेवढं पण अंदाजे खर्च होतंय महिन्याला, वीकमध्ये वगैरे, हे एवढं घे. त्याच्यामधनं सगळं किरकोळ खर्च तूच कर." असं कोणाला म्हणतात? हेड कॅशियर, पेटी कॅशियरला म्हणतात. म्हणजे किरकोळ खर्च जे पण असेल ऑफिसमधलं स्टेशनरी म्हणा, ते चहाचं खर्च, ते वॉचमॅनला काहीतरी खुशी द्यायचं वगैरे, क्लीनिंगचे काही चार्जेस वगैरे असं काही असेल किरकोळ, ते कोण करतंय? पेटी कॅशियर. जिथे शक्यतो आपण चेक देऊ शकत नाही, तसले ट्रान्झॅक्शन असतात तिथं. कळालं का हो? हॅव यू अंडरस्टूड? पेटी कॅश बुकचं नीड का आलं? लार्ज बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अमाउंट आपण मेन कॅश बुकमध्ये घेऊ शकत नाही किंवा चेक देऊ शकत नाही. त्यासाठी आपण डिव्हाईड केलं, ओके. मेन कॅश बुक हेड कॅशियर मेंटेन करणार, म्हणजे हेड कॅशियर वेगळा, पेटी कॅशियर वेगळा. हेड कॅशियर वीकली और मंथली काही पैसे देत असतात पेटी कॅशियरला. त्याच्यामधून त्यांनी काही खर्च करताय. आता काही जण म्हणणार, हे बघा क्वेरी काही जण काय म्हणणार, "सर पेटी कॅशियरकडे 5,000 दिले होते. सर 5,000 संपले. सगळे खर्च झाले. मग आता काय करायचं सर?" परत हेड कॅशियरला मागायचं. त्याने देतंय की हो. त्याने काय दुसरा माणूस आहे का? आपलाच बिझनेस आहे. ओके. "नाही सर, मागच्या महिन्याचे 2,000 राहिले सर अजून आपल्याकडे. खर्चच झाले नाही." मग परत 5,000 घेणार का? "नाही, तुम्हाला 3,000 पाहिजे." 3,000 देतोय त्यांनी. टोटल परत तुमच्याकडे 5,000 असतात. हे बघा, जसं पाहिजे तसं पेटी कॅशियर घेतंय. बिझनेस जसा आहे, पर्टिक्युलर बिझनेस, त्याप्रमाणे ते चालत असतंय. आता 5,000 मी एक एक्झाम्पल दिलं. 1,000 लागतात काही बिझनेसमध्ये. काही जागी 50,000 पण लागू शकतात लार्ज ऑर्गनायझेशनमध्ये. ओके, पेटी कॅशियरकडं. एवढं खर्च होत असतंय आणि मंथली आहे का वीकली आहे ते पण चेक करावं लागतं आपल्याला. ओके. तुम्हाला कन्सेप्ट कळाला का? प्लीज टेल मी व्हॉट इस पेटी कॅश बुक? ओके, ग्रेट. हां, येस. माझं एक क्वेशन आहे.
पेटी कैश बुक कौन प्रिपेयर करते हो? हु प्रिपेयर्स पेटी कैश बुक? कैशियर ना. पेटी कैश बुक इज प्रिपेयर्ड बाय हेड कैशियर. डू यू एग्री विथ मी? नो. ओके, मग कोण प्रिपेअर करताय? पेटी कॅश बुक कोण प्रिपेअर करताय? व्हेरी गुड, व्हेरी गुड. पेटी कॅशियर. पेटी कॅशियर प्रिपेअर्स पेटी कॅश बुक. ओके. देर आर टू टाइप्स ऑफ पेटी कॅश बुक. लक्ष द्यायचंय. देर आर टू टाइप्स ऑफ पेटी कॅश बुक. एवढं तुम्ही लिहून घ्यायचंय बघा. मी आता लिहितो ते. सिंपल पेटी कॅश बुक, एनालिटिकल पेटी कॅश बुक. बी क्विक, थोडस फास्ट लिहा. हे काय असतं आपण बघणार आहे. टेन्शन घेऊ नका. ओके. क्वेश्चन्स बघणार आहे आपण. कमी क्वेश्चन्स आहेत, तुम्ही लेक्चर मिस करू नका. ओके. जास्त डिटेलमध्ये मी जाऊ शकत नाही, बट पेटी कॅश बुक मध्ये टू पार्ट्स. सिंपल पेटी कॅश बुक अँड अनालिटिकल पेटी कॅश बुक. येस. कॉलेजमध्ये कुठपर्यंत आलं एकदा मला मेसेज कन्वे करा. कुठलं टॉपिक चालू आहे, काय चालू आहे? सगळेजण. कॉलेजमध्ये अकाउंट्स काय चालू आहे? जर्नल. ओके. थर्ड म्हणजे असं थर्ड म्हणू नका, टॉपिकचं नाव सांगा मला. ओके. तुमचं सिक्वेन्स, माझं सिक्वेन्स फरक पडत आहे. जर्नलच म्हणतायत. जर्नल. सबसिडरी बुक. ओके. म्हणजे जर्नल आणि हे झालं. म्हणजे सबसिडरी बुक म्हणजे आपल्यासोबतच आहेत ना, आपल्यासोबतच येत. कॅश बुक त्याच्यातच येत आहे इनडायरेक्टली. ओके. जर्नल म्हणतायत. मॅक्सिमम जर्नल. रितिका, तुमचं कॉलेज कळेल का मला? एच.एन. नॉन ग्रांटला आहे का तुम्ही? और ग्रांटला आहे? सबसिडरी बुक्स बिट लेजर इज ड्रॉप्ड. ओके. ओके. लेजर नॉन ग्रांटला आहे तुम्ही. ओके. नो इश्यू. सबसिडरी बुक चालू आहे नॉन ग्रांटमध्ये. बाकी सगळीकडे जर्नल चालू आहे. ओके. नो इश्यूज. नो इश्यूज. हां. येस. तुम्ही काय करा, कॉलेजमध्ये तुमचं आता आपल्या मागे आहे, बरोबर आहे? ॲक्चुअली नॉर्मली पुढं असतं बरं का. कॉलेजमध्ये असं पळवतात ना, काय सांगू म्हणजे फार पुढं असतात तरी माझ्या. पहिल्यांदा असं झालंय, की कॉलेज मागं आहे आणि मी पुढं आहे. मग तुम्ही काय करा, कॉलेजचे सगळे क्वेश्चन ॲज अ रिव्हिजन तुम्ही सॉल्व्ह करायचे सरांच्या आधीच. कळालं का? जर्नल चालू आहे. आपल्याला येतच ना हो जर्नल करायचं. न बघता सर सांगायच्या आधीच. सबसिडरी बुक चालू आहे. तुम्हाला येतच ना, टॉपिक झालेले आहे. तुम्ही स्वतः करायचं ना. आर यू गेटिंग मी? कळालं का हो? हां, काही जागी डिफरन्सेस असू शकतात हां. ते सर म्हणले असंच करायचं, कॉलेजमध्ये असंच करायचं वगैरे, तर आपण काय करू शकत नाही. तुम्ही तेवढं फॉलो करा. ओके, मी नाही म्हणत नाही. काही जागी प्रेझेंटेशन काही टीचर्स कसं असतात, मी सांगतो तसंच करायचं म्हणतात. मग थोडं ऐकायचं, काय होत नाही प्रॉब्लेम हां. कधी-कधी सबसिडरी बुकमध्ये मी बघितलेलं आहे. काही टीचर्सना चालत नाही ते. ओके, आपलं प्रेझेंटेशन. बट आपलं करेक्ट आहे हां, एवढं मी तुम्हाला सांगतो. ओके. येस. मग तुम्ही ॲज अ रिव्हिजन ते सॉल्व्ह करायचं. म्हणजे तुमचं रिव्हिजन चालू असल्यासारखं ते. लक्षात घ्या. हां. येस. सो पेटी कॅश बुक. आता पेटी कॅश बुकला या. सिंपल पेटी कॅश बुक एनालिटिकल हे केलेलं असेल तुम्ही. जस्ट रीड करा प्रॉब्लेम. ओके. जस्ट रीड करा म्हणतोय मी. ओके. प्रॉब्लेम नंबर 8. ओन्ली रीड इट. ओके. काय करायचं नाहीये तुम्हाला टेबल वगैरे काय करू नका, प्रेझेंटेशन काय करू नका.
जस्ट रीड करायचा. हां. सर डोनेशन आपण चेकने देऊ शकत नाही का? चेकने देऊ शकतो. बट आता ते गणपती पट्टी घ्यायला आले, त्यांना ₹101 दिलेत त्यांनी. ते चेकने देणार का हो सांगा तुम्ही? प्रॅक्टिकली विचार करा. गणपती पट्टी तुम्ही आय होप तुम्हाला माहीत आहे. म्हणजे आपल्याकडे तर गणपती पट्टीच म्हणतात ना. हां, कोणाला कळालं नसेल तर आपण जे डोनेशन देत असतो, ओके, मंदिरात वगैरे, ते डोनेशन आपण शक्यतो कॅशमध्ये देतो. ओके. त्यांनी पण दिले असतील तसं डोनेशन. येस. सो येस. आता कॉन्सन्ट्रेट करा, मी रीड करतो. फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स प्रिपेअर सिंपल पेटी कॅश बुक इन द बुक्स ऑफ नोहा ब्रदर्स. ओके. सिंपल पेटी कॅश बुक आपण बघतो, एनालिटिका आपण नंतर बघू. सिंपल पेटी कॅश बुक प्रिपेअर करायचं कसं करायचं मला पण माहित नाही. जस्ट मी रीड करतोय. 2020 जानेवारी 1st चं ट्रान्झॅक्शन आहे. रिसिव्हड फ्रॉम हेड कॅशियर 1200. हेड कॅशियर कडून 1200 आपल्याला मिळाले. आपल्याला म्हणजे आपण पेटी कॅशियर आहे समजा. बिकॉज आपण वी आर प्रिपेअरिंग सिंपल पेटी कॅश. नाउ वी आर पेटी कॅशियर. ओके. मग आपल्याला पैसे मिळाले, आपण लगेच खर्च करायला चालू केलो बघा. पैसे मिळाले की तसंच असते. आपलं स्वतःच बघा. पप्पा जर आपल्याला किंवा पॅरेंट्स, पप्पा, आई ज्यांनी पण असेल त्यांनी पैसे दिले, तरी ₹100 दिले ना आपल्याला, आपण लगेच खर्च करायला चालू करतो. खिशात पैसे नसले ना, आपण खर्च करायचा विचार पण करत नाही. पण पैसे आले की आले, आपण खर्च कसं करायचं ते विचार करायला चालू करतो. बरोबर आहे का? एक चॉकलेट आणायला पाहिजे, एक बिस्किट आणायला पाहिजे, सुधाला नाश्ता करायला जायला पाहिजे. सर आठवण करू नका सर. तुम्ही ना सर सकाळी-सकाळी ते सुधाचा इडली वडा, संध्याकाळी पावभाजी, दुपारी अजून काय म्हणता की सर तुम्ही असं काहीतरी आठवण करता सर तुम्ही पिझ्झा, बर्गर वगैरे आम्हाला खाऊ वाटतंय सर. मॅकडीला आणि डॉमिनोजला आम्हाला जाऊ वाटतंय सर. बट आता खायचं नाहीये. कोव्हिडचा काळ चालू आहे. ओके. शक्यतो बाहेरचं अव्हॉइड करायचं आपल्याला. बट मध्ये-मध्ये मी आठवण करत असतो. मला छान वाटतं. ओके. थोडंसं तुम्हाला त्रास द्यायला. येस. 4th जानेवारीला बघा पेड टेलिफोन चार्जेस आहेत. असंच त्यांनी पेड मोबाईल चार्जेस दिलेत. ऑफिस हे बघा काय हे टिप दिलेत पिऊनला. तिथं शिपाई काम करत असेल. हे त्यांनी म्हणत होते बघा टिप देतात. कुणाला म्हणत होते बघा टिप देतात. ते मुकेश अंबानी शक्यतो देणार नाहीये टिप. मुकेश अंबानी देतात बरं का, मी नाही म्हणत नाही. मुकेश अंबानी कसं टिप देतात तुम्हाला सांगतो. आय थिंक मी एका जागी कुठेतरी कल्चर बघितलं होतं. ते मग कुठं बघितलं मला आठवत नाहीये. पण फार म्हणजे एकदम काय म्हणतात फार भारी हॉटेल होतं का काहीतरी असं होतं. ऑनलाईन टिप घेत होते त्यांनी. टिप पण ऑनलाईन ओके. म्हणजे पेमेंट करताना टिप पण घेत होते त्याच्यासोबत त्यांनी. ऑनलाईनच म्हणजे किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड. ओके. आय वॉज क्वाईट सरप्राईज्ड किंवा आपण रेग्युलरली तिथे जात नाही ना, ओके, असल्या ठिकाणी. त्यामुळे थोडंसं मी सरप्राईज्ड होतो. बट मला हे पहिल्यांदा मी बघितलं होतं की ऑनलाईन टिप वगैरे. येस. नॉर्मली कसं काही जागी टिप एकतर आपणच स्वतः ठेवतो, काही जागी बॉक्स वगैरे असतात टिपचं. स्पेसिफिक बॉक्स वगैरे ठेवलेले असतात आणि अ, एकदम प्रीमियम हॉटेल्स असतात ना, प्रीमियम हॉटेल्स जसं ताज हॉटेल वगैरे तुम्हाला माहीत असेल. ताज हॉटेल 26/11/2008 मुंबईचं जे हे झालं होतं, मुंबईमध्ये कसाब जिथं आपण म्हणतो ना, कसाबच्या ते 26/11ला हे झालं. ते ताज हॉटेल जे आहे ना, तुम्हाला माहीत असेल. प्रीमियम हॉटेल्समध्ये येतात ते पण. तिथं पण टिप ऑनलाईन घेतलं जातं. असं मी ऐकलेलं आहे. मी गेलेलो नाहीये बरं. ओके. मी जे आहे ते सांगतो तुम्हाला. ओके. बट ऑनलाईन टिप तिथं पण घेतलं जातं. येस. कुठून कुठं चाललो आपण? नको, नको. इथे या. हां. असं भरपूर ट्रान्झॅक्शन त्यांनी दिलेले आहेत. आपण चालू करायचं का हो? आपण सोल्युशन स्टार्ट करू. प्रेझेंटेशन वगैरे बघू. येस. माझ्यासोबत तुम्ही स्टार्ट करायचंय सोल्युशन. सिंपल पेटी कॅश बुक. एकदा पूर्ण रुलिंग बघा, मग करा. ओके. एकच सिंगल पेज घ्यायचा हां का. 2 पेज लागणार नाही. ओके. 1 सिंगल पेज इज इनफ. कळालं का हो? 1 सिंगल पेज इज इनफ. आधी बघायचंय, गडबड करू नका.
receipts, then date, particulars. काही टफ नाहीये, काहीच टफ नाही. फक्त कॉन्सन्ट्रेट करा तुम्ही. वाउचर नंबर, LF, टोटल अमाऊंट किंवा टोटल अमाऊंट पेड असं म्हणतात काही जर. टोटल अमाऊंट लिहिलं तरी चालेल. ओके. आता काय करायचंय तुम्हाला समजण्यासाठी मी काय करतो ना तरी पेड म्हणून लिहितोच. ओके, इझी होईल. टोटल अमाऊंट लिहिलं तरी इनफ आहे. आता बघा कॉलम्स मी एक्सप्लेन करतोय त्यानंतर तुम्ही लिहा. रिसीट आपण एवढं लहान कॉलम करणार आहे, फक्त अमाऊंट येणार आहे. ओके. डेट कॉलम तुम्हाला माहित आहे. पर्टिक्युलर्स थोडंसं मोठं कॉलम पाहिजे मला. देन वाउचर नंबर मध्ये ऍक्च्युली काही येतच नाही, तरी देत नाहीत. LF तुम्हाला माहित आहे काय येणार नाही. टोटल अमाऊंट पेड मध्ये पण इथं रुपीज येणार आहे. ओके सर, टू बाय कुठं लिहायचं, सगळं इथंच येणार पर्टिक्युलर्स. कारण शक्यतो आपल्याला हेड कॅशियर कडून कॅश मिळते, रिसीट तेवढंच असतंय. बाकी अजून 1-2 आयटम आहेत ते तुम्हाला मी क्वेश्चन मध्ये सांगतो. ओके, त्याचं टेन्शन घेऊ नका. असंच तुम्हाला रुलिंग करायचं. वन सिंगल पेज वर करा. ओके, सिंगल पेज, यूज सिंगल पेज. रिसीट मार्जिन मध्ये लिहिलं तर चालतंय का? नो इश्यूज, लिहा ना, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, फुल पेज यूज करा तुम्ही. एक्झाम मध्ये कसं थोडं ब्रॉड पेज असतंय, तुम्ही यूज केलं नाही तरी चालतंय मार्जिन. आणि यूज केलं तरी काय एवढं प्रॉब्लेम येत नाही. ओके, टेन्शन घ्यायचं नाही. बट शक्यतो फॅकल्टी और टीचर्स रेकमेंड करतात की तुम्ही मार्जिन यूज करायला नाही पाहिजे एक्झाम मध्ये. ओके, एक्झाम मध्ये म्हणतोय मी तुम्हाला. बट इथं चालतंय. नोटबुक मध्ये तुमचं कसं A4 पेज असतंय, ते तुमच्याकडे जागा थोडंसं कमी असतंय. बट जे पेपर तुमचं असतंय, ओके, मेन पेपर आन्सर शीट A4च असतंय, बट ते थोडंसं साईज कट साईज नसतंय ते. त्यामुळे थोडंसं साईज त्याचं व्यवस्थित असतंय, तिथं मार्जिन तुम्ही सोडला तर बरं एक्झाम मध्ये. ओके, इथं काही इश्यू नाहीये. इथं तुम्ही यूज करू शकता. येस नाव. आता कसं असतंय बघा, फार इझी आहे, कॉन्सन्ट्रेट करा. सगळ्यांनी प्रिपेअर केलंय का मला एकदा ते सांगा. आय एम जस्ट वेटिंग फॉर युअर आन्सर. येस, डन, रेज युअर हँड, काहीतरी करा. ओके, सो दॅट आय बी स्टार्टिंग द सोल्युशन. ओके, ग्रेट. ओके, okay, fantastic. Yes, on 1st of January. Okay, listen to me. Received from head cashier 1200. Received म्हणजे रिसिट साइडला लिहायला पाहिजे. आय होप एव्हरीवन नोज दॅट. ओके, इथं डेट पण लिहू शकतो मी, इथं 1200 रुपीज डेट. आता तुम्ही काय करू शकता, 2000 किती आहे, 20 जानेवारी इथे लिहू शकता. 2020 जॅन असं वरच. ओके, मी इथं 1 लिहितो फक्त. मला सांगा, रिसिट साइडला 2 लिहितो का बाय आपण? रिसिट साइडला काय लिहितो आपण, टू और बाय? वी राइट टू और बाय ऑन द रिसिट साइड. प्लीज टेल मी. रिसिट साइडला आपण काय लिहितो, टू और बाय? टू लिहितो आपण. ओके, टू काय लिहायचं, कॅश. आपल्याला कॅश मिळालं. ओके, टू कॅश अकाउंट. सर, तुम्ही सर कॅश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट एंट्री करताय सर. सर तुम्ही एंट्री बघा काय केलात सर, कॅश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट एंट्री केलात सर. अहो तसं नाहीये ते, पेटी कॅश बुक मध्ये कॅश आलेलं, ह्याला आपण पेटी कॅश म्हणतो. पेटी कॅश टू कॅश असं एंट्री होतं. आर यू गेटिंग मी? हा, त्याच्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाहीये, बट तुम्हाला म्हणून मी सांगितलं की तुम्हाला क्वेरी नको म्हणून. ओके, टू कॅशच लिहायचंय. येस. आता काही जण काय करतात सांगतो तुम्हाला, हे 1200 रिसिट मध्ये लिहितात, परत इथं टोटल मध्ये लिहितात. इथं अहो हे पेडचं कॉलम आहे, इथं लिहायचं नाहीये तुम्हाला. ओके, इथं पेडचं कॉलम आहे, इथं लिहायचं नाही. सर मग एवढंच लिहायचं का? येस, दॅट्स इट, झालं. फर्स्ट ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालेलं आहे. नरेशन वगैरे काही लिहायचं नाही. नो नीड ऑफ नरेशन. पेटी कॅश बुक मध्ये काय नरेशन लिहिणार हो?
एक तर चिल्लर खर्च करणार तुम्ही 100 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, परत नरेशन लिहिणार का? काही गरज नाहीये. ओके. आधी थोडंसं बघा, मग तुम्ही नंतर लिहा. नंतर तुम्ही मला ऐकत नाही. म्हणून मी तुम्हाला थांबा म्हणतोय. 1, 2, 3 ट्रान्झॅक्शन मला सांगू दे एकदा. मग तुम्ही मला ऐकत नाही. मला तुम्ही अजिबात ऐकत नाही तेव्हा. त्यामुळं एक आता 2 मिनिट तरी थांबा आता. नंतर तुम्ही तुमचं करा. मी मी करतच नाही. ओके. 4थला काय झालंय हो? पेड टेलिफोन चार्जेस 193. पेड टेलिफोन चार्जेस 193. पेड म्हणलेलं आहे. पेड. ओके. पेमेंट साइडला लिहितो आपण. बाय टेलिफोन चार्जेस. किती आहे हो? पेड असल्यामुळे मी टोटल अमाउंट पेड कॉलम मध्ये लिहितो 193. कळालं का? इथं रिसिट मध्ये लिहू नका बरं का पण. हा, असंच बघा पुढं. 7ला पेड फॉर मोबाईल चार्जेस. 7ला मी कलर चेंज करू का हो? थोडं बरं वाटेल तुम्हाला. पेड आहे बाय मोबाईल चार्जेस. 57. हा, इथपर्यंत कळालंय का सांगा? मग मी तुम्हाला काहीतरी इन्स्ट्रक्शन देतो. इथपर्यंत कळालं का तुम्हाला? आपण कसं करतोय? पेमेंटला इथं बाय लिहायचं आणि पेमेंटला यायचं टोटल अमाउंट पेड. ओके, कळालंय? हा, आता ज्यांना कळालंय असं वाटतंय त्यांनी पुढे जायचंय. माझ्यासाठी आता थांबायचं नाहीये. ओके, तुम्ही पुढे जायचंय. येस, आता माझ्यासाठी तुम्ही थांबला नाही तरी चालेल, कारण मला माहित आहे काही जण ऐकत नाहीत. ते या टॉपिक मध्ये थोडं प्रॉब्लेम आहे. थोडं इझी काय दिसलं की चालू. ओके, बट असं एकच क्वेश्चन आहे. एकच क्वेश्चन मी असं सिंपल घेणार आहे. पुढे आपल्याला अनालिटिकल पेटी कॅश बुक घ्यायचंय, विच इज नॉट टफ. ते पण इझीच आहे, बट थोडंसं माझं हेल्प लागणार आहे तुम्हाला सुरुवातीला. येस, डू नॉट वेट फॉर मी. ओके, तुम्ही पुढे जाऊ शकता. 10ला आपण काय केलो? ऑफिस फाईल घेतलो. ठीक आहे, ऑफिस फाईल बाय ऑफिस फाईल. फोर्टीनला बघा. जस्ट अ मिनिट, मी कलर चेंज करतो. हा, माझं पण चालूच आहे बरं का सोल्युशन. मी थांबलेलं नाहीये, बिकॉज मला पण करायचंय. बाय टिप टू पीयू असंच लिहा. बाय टिप टू पीयू. किती टिप दिलाय बाबा? 40 रुपीज टिप दिलेलं आहे. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट हे ट्रान्झॅक्शन आहे बघा 16th. ओके, काय चुकले पण असेल पुढे गेलेले. टू ओल्ड न्यूजपेपर और टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर असं लिहू शकता तुम्ही. येस, इथं शक्यतो सगळीकडे अकाउंट लिहा बरं का. टेलिफोन चार्जेस अकाउंट, मोबाईल चार्जेस अकाउंट, ऑफिस फाईल्स अकाउंट, टिप टू पिऊन अकाउंट, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर अकाउंट. इथं मी टू लिहिलेलं आहे. आय होप तुम्हाला कळालेलं आहे. ओल्ड न्यूजपेपर रद्दी विकल्यानंतर पैसे मिळतात बरं का. रद्दीचे पैसे अंबानी घेत नाही, पेटी कॅशियर घेत आहे. ओके, रद्दीचे पैसे अंबानी घेणार नाहीये, पेटी कॅशियर घेणार. आय होप तुम्हाला ते अंबानी यांच्या एक्झाम्पलमुळे तुम्हाला कळत असेल व्यवस्थित. ओके, कारण हे एक्सप्लेन करायचं अवघड होतं अदरवाईज. अंबानी रद्दीचे पैसे घेणार का म्हणल्यावर नाही नाही, अंबानी एवढं खालच्या लेवलला येणार. 60 साठी अंबानी येणार का हो सांगा. त्यांनी म्हणेल ते रद्दीवाल्यालाच मी घेऊन टाकतो. ओके, पेमेंट साइडला लिहू नका. ओ, ते पेमेंट साइडला लिहू नका. ऍडव्हान्स टू स्वीटी. स्वीटीला ऍडव्हान्स दिलो 19th. ओके, बाय लिहितोय मी इथं. बाय स्वीटीला दिलेलं आहे बरं का. बाय स्वीटीज अकाउंट. किती ऍडव्हान्स दिला हो यांना स्वीटीला?
100 रुपीज. ओके. मी हार्ड कॉपी मध्येच बघून लिहितो आता. हे सारखं क्वेश्चन बघण्यात अवघड होतंय मला. ओके. जस्ट अ मिनिट. माझ्याकडे पण बुक आहे. हा. ऍडव्हान्स टू स्वीटी नंतर पॅकिंग चार्जेस आहेत. आय होप सगळ्यांना दिसतंय. थोडंसं फास्ट लिहायचं हो. आता सगळीकडे पेमेंटच आहेत आय थिंक. पेड 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 दिसतंय मला. बाय पॅकिंग चार्जेस किती आहे तो? 170. ऍडव्हर्टाइजमेंट बाय ऍडव्हर्टाइजमेंट कधीच आहे हे? 24. आय होप मी करेक्ट क्वेश्चन बघतोय. त्यानंतर 27 बाय क्लिनिंग चार्जेस 60. बिग वीक 28 डोनेशन दिलेलं आहे. बाय डोनेशन. हा. काही जर म्हणत असेल सर हे क्वेश्चन येत आहे का? हो येत आहे. हे येत आहे बरं का. हे येऊ शकतं हे क्वेश्चन. रेव्हेन्यू स्टॅम्प. रेव्हेन्यू स्टॅम्प्स काही जागी लागत असतात. रेव्हेन्यू स्टॅम्प्स काय असतात ते पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला गेला तर कळेल तुम्हाला रेव्हेन्यू स्टॅम्प काय म्हणायचं. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगितलं. ज्यांना माहित आहे त्यांचं काय टेन्शन नाही. गडबड करू नका. इथे येऊन थांबलात का हो तुम्ही? इथे येऊन थांबलात का? काही जण तर काय नाही टकाटक टकाटक कॉपी करतायत. तुम्ही लिहा सर. तुम लिखो सर. हम आगे नहीं बढ़ेंगे सर. हम सिर्फ आपका देख के लिखेंगे सर. जनता आपके साथ है सर. जनता आप जो लिखोगे वही लिखेगी सर. हो इथपर्यंत आलात का? हो. मला आन्सर तरी द्या हो. ते सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर कळालं का? सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर झालंय का बघा. यस नो काहीतरी आन्सर द्या हो. जागो ग्राहक जागो. जागो ग्राहक जागो. ऐश्वर्या तुम्हाला काय समजलं नाही? विचारायचं मला स्पेसिफिकली. तुम्हाला काय समजलं नाही ते विचारा मला. स्पेसिफिक विचारा ऐश्वर्या. काय समजलेलं नाही? समजलं. ओके 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 ओके. नो इश्यूज. हा हा करेक्ट आहे ऐश्वर्या. हा एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं. आपण घरी रद्दी देतो ना हो. आपल्याकडे पण एक घरी असते बघा आपल्या. रद्दीचे पैसे त्यांनीच घेतात. रद्दीचे पैसे बघा आजी किंवा आजोबा त्यांचं फिक्स असतंय. रद्दी दिली की पैसे त्यांना द्यायचे किंवा आई असतेच बघा आपल्या घरी पण. तुम्ही रद्दी माहित आहे ना हो? ओल्ड न्यूजपेपर हो. माहित आहे का नाही? मला कधी कधी शंकाच येते तुम्हाला माहित आहे का नाही. न्यूजपेपर तर बघितलात का लाईफ मध्ये? का फक्त मोबाईलच? सगळ्यांना विचारतोय मी एकांना नाही. हा. मग ते ओल्ड न्यूजपेपर्स आपण रद्दी म्हणून देत असतो. हा. त्याचे काही पैसे येत असतात. ओके म्हणजे 10 रुपीज 30 50 असं काय तुमचं रद्दी जेवढं आहे तेवढ्यात. मग कसं होत असतंय ते पैसे आपल्या घरी कोणतरी एक जणच घेत असतंय बघा तुम्ही ऑब्झर्व करा. हा. तसंच इथं पेटी कॅशियर घेत आहे. ओके. हा. आय होप तुम्हाला कळालेलं आहे. येस इथं टोटल घ्या याचं. एक्सपेन्सेसचं टोटल घ्या म्हणजे फक्त पेमेंटचं टोटल घ्या. पेमेंटचं टोटल घ्या. एक जण म्हणते 1260. एक जण म्हणते 1026. बघा आता तुम्ही कुठं चुकताय काय चुकताय.
बघा सगळे पेमेंट मी दाखवतो. चेक करा एकदा. 1026 जास्त जर म्हणले 1260 म्हणलेले चेक करायचंय. $1026 मी पेमेंट साइडचं टोटल विचारत होतो, रिसीट साइड नाही. आय थिंक रिसीट साइडचं काय हां, ओके. रिसीट साइडचं 1260 आहे. नो इश्यूज. मला ते नंतर लागणार आहे बॅलन्सिंगच्या वेळेस. ओके. आजच्यासाठी आपण इथंच थांबणार आहे या लेक्चरमध्ये. ह्याचं बॅलन्सिंग ओके. ह्याचं बॅलन्सिंग ऐका हो. या प्रॉब्लेमचं बॅलन्सिंग आणि एनालिटिकल पेटी कॅश बुक आपण उद्या बघू. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये. चालेल का? ह्याचं बॅलन्सिंग आणि एनालिटिकल पेटी कॅश बुक आपण उद्या बघणार आहे. ओके. इम्पॉर्टंट आहे. फिक्स क्वेश्चन येत आहे. फिक्स क्वेश्चन येतं ह्याच्यावर. ओके. मला जेवढं माहित आहे ना, सगळ्या कॉलेजमध्ये ह्याच्यावर क्वेश्चन विचारतात. पेटी कॅश बुक किंवा एनालिटिकल पेटी कॅश बुक. ओके. सो प्लीज अटेंड करायचं लेक्चर. येस, सगळ्यांनी बाय करायचंय. सिंपल आहे ते पण, बट आलं नाही तर कळणार नाही. ओके. बाय बाय. येस, बाय बाय अँड थँक यू.